कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दैवी ऊर्जेचा प्रवाह इतका शक्तिशाली असतो आई, की त्याच्या एका थेंबाच्या स्पर्शाने सुद्धा सामान्य मनुष्याला देवत्व प्राप्त होतं। तुला सुद्धा तेच देवत्व प्राप्त झालंय, पण तुला तुझं स्वरूप अजून कळलेलं नाहीये। म्हणजे त्रेतायुगातला विरोचक कलियुगात मनुष्य रूपात अवतरलाय, आणि त्याचा वध करण्यासाठी तू सुद्धा मनुष्य रूपात अवतरली आहेस आई। फक्त मनुष्य देह धारण केल्यामुळे तूच योजलेल्या नियतीची तुला कल्पना नाही। बुवा, तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये। हे सगळं माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडचं आहे। आम्हाला तुमची मदत हवी आहे बुवा। विरोचक खूप शक्तिशाली झालाय, आम्हाला मदत करा। दुष्ट शक्तीशी सामना करायला संयम आणि निग्रह ही दोनच दिव्यास्त्र वापरता येतात। त्या दिव्यास्त्रांवर विश्वास ठेव। दुष्ट शक्तीचे 100 विजय पराभवात बदलणारा एकच विजयाचा क्षण आपल्याला हवा असतो, आणि तो क्षण तुझ्या आयुष्यात नक्की येईल। पण कधी? पंचपेटिकेतली 4थी पेटी सुद्धा विरोचकाकडे गेली। आमच्या कुटुंबातल्या माणसांचा बळी चाललाय। काही झालं तरी 5वी पेटी माझ्याकडेच आली पाहिजे, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल। विरोचकाचा पराभव करणं कठीण आहे। नियतीचं वर्तुळ पूर्ण होत नाही तोपर्यंत विरोचकाचा पराभव करता येणार नाही, आणि त्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे संयम। पण आणखी किती संयम ठेवायचा ते मला सुद्धा ज्ञात नाही आहे। त्रेतायुगातही नव्हतं आणि कलयुगात रामाच्या सेतूत जेवढा वाटा खारीचा, तेवढाच माझा वाटा त्रेतायुगातील युद्धात होता आई। त्रेतायुगातलं ते युद्ध महाभयंकर होतं। एक क्षण असा आला जेव्हा सगळीकडे अंधकार पसरला। विरोचकाने जणू सूर्यच गिळंकृत केला होता। असं वाटलं की विरोचकाचा देवी आईवर विजय निश्चित आहे। त्या अंधकारात एक यज्ञ केल्याचं माझ्या स्मरणात आहे। त्या अंधकारात तो यज्ञ एक ठिणगी मात्र असेल, पण विश्वास होता, आणि तोच विश्वास आता जागवण्यासाठी कलयुगात सुद्धा मला एक यज्ञ करावा लागेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।